माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. भक्ताईसा जाना जे देई उदास गेली आशापास निवारोणी विषय तो त्याचा झाला नारायण आवडे जनधन माता पिता. म्हणणे म्हणलं दैत्याकरता देवानं अवतार घेतले. देवानं मारलं म्हणणे म्हणलं दैत्याला देवाला जय मिळाला 64. उद्या आहे ते 64 आहे बरं का. म्हणून या देवाला न्याय मिळाला का देवाचा विजय झाला. म्हणून या ठिकाणी जमले सर्व ग्रामस्थ सर्व गावकरी जमले सर्व माझ्या आया बहिणी या ठिकाणी आपला कथा सांगायची आहे. या ठिकाणी कथा सुरुवात होईल. सर्वांना लक्ष देऊन ऐका. श्वामलारी कोट धुळे जिल्हा चंद्रपूर वाडी राजा खेमगोंडा गावडी. धुळे जिल्ह्यामध्ये चंद्रपूर वाडी नावाचं गाव आहे. चंद्रपूर वाडीचा राजा खेमगोंडा धनगर होता धनवान. धनगर होता गुणवान. धनगर होता ज्ञानवान. 7 कोटी पैसे 52 गावची जहागिरी 9 लाख मेंढ्या धनगराच्या घरी बरं का. सकल गुण संपन्न असणारा राजा. पण लक्षात ठेवा कुठं काही एक आहे तिथं एक नाही. हां खायला खाणार कोणी नाही आणि खाण्याचं लेकरा काही कमी नाही आहे की नाही. 7 कोटी पैसा 52 गावची जहागिरी 9 लाख मेंढ्या धनगराच्या घरी. धनगर हाटकर बंडगर गोलावार हे आहे की नाही. लक्षात ठेवा 9 लाख मेंढ्या वळावं. 1 नाही 2 नाही 3 नाही आहे की नाही खरंच. म्हणून देवाला आवड आहे शेळी मेंढीची. देवाला आवड आहे बेल भंडाराची. देवाला आवड आहे भक्ताची आणि भक्ताला आवड आहे देवाची बरं का. म्हणून आजचा सोहळा जमले आमचे गावकरी सर्व गादीवाडी या नगरीमध्ये जमलेले म्हणजे भाऊजी भक्त या ठिकाणी खंडेऱ्याचा सोहळा खूप मोठा केला यावर्षी बरं का. आणि खूप मोठं आनंदाने झालं. देवाची पालखी आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे फिरली बरं का. म्हणून देवाचा भंडार देवाची पालखी देवाचं चिंतन देवाचं नामस्मरण या ठिकाणी जमले सर्व गावकऱ्यांनी एका जागी येऊन एकत्रित येऊन आजचा सोहळा फार चांगला पडला. आणि असा सोहळा पार पडावा ईश्वरचरणी माझी प्रार्थना. खंडेरायाचरणी माझे पत्र असो धन्याला जेजुरीमध्ये नांदतो त्याला. महाराष्ट्राचं कुल दैवत जेजुरीचा खंडेराया कुल स्वामिनी आई तुळजा भवानी. शिव आणि शक्ती. शिव म्हणजे महादेवाचाच अवतार खंडेराया. शिव हा मल्हारी. देवाचं नाव काय शिव हा मल्हारी. मनी म्हणलं तर त्याला देवानं हरला म्हणून नाव पडलं देवाचं मल्हारी. म्हणून राजा भाग्यवान होता. राजाला चिंता लागली पोटी संतान नव्हतं. धन आणि संपदा काय करावा असून घर सर्व सुन्न दिसे एकट्या बाळा वाचून. ऐकाय बसले माझ्या आया बहिणी घ्यावं ऐकून. पुण्य पावन करता देवाची ठेवा जरा ध्यान. राजा नाराज बसला. देवा एवढं धन सर्व काय आहे पण तोंड बघायला लेकरू नाही बरं का. लेकरू तोंड बघाय नाही सगळं काही करायला पण लेकरू हे करायला लक्षात ठेवा. बाई किती सुंदर असू द्या आणि त्या बाईला लेकरू तर बाईची किंमत आहे नाही किंमत नाही. हां म्हणून राजा नाराज झाला. सभा भरली या राजाची. हाक मारला लाडक्या प्रधानाला आहे की नाही. लक्षात ठेवा प्रपंचामध्ये दोघं पाहिजे आहे की नाही. प्रपंचामध्ये दोघं पाहिजे. कसं राजा कशी हाक मारला प्रधानजी प्रधाना जिंद महाराज जिंद 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 जी जी म्हणाल हो जी 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 म्हणा का जिंद म्हणा जी जी महाराज का प्रधानजी. जी महाराज. अरे माझ्या सगळ्या लवकर येऊ काय वेळ केला तो. आव तुम्ही राजे महाराजे खराय खराय सकाळच्या पारी उठता होय की सणान संध्या करता येऊन त्या गादीवर घुबडावणी बसता. राजावणी 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 मग घोडवानी म्हणा. नाही नाही राजावणी हो. राजावणी म्हणावं खरं. हा अरे बाबा होय लवकर यावं काय वेळ झाला म्हणून तुम्हाला विचारलो मी. आव महाराज हा. आम्ही घरात एकटेच बाहेर एकटेच. असं हा कसं असं तुमचं बोलावून आलतच. वा 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 वा. एक पाय घरात एक पाय घरात एक पाय दारात एक पाय दारात. आमचं घर बद्द 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 रडायला लागले. का घर रडते. तुम्हाला घर नाही घर नाही बाबा का मला. तुम्ही पे घरा नाही देवघर होय का म्हणलं. ए हा? No. देवाचन मध्ये 1 महिना दिवस झाला भांडण लागले. कशामुळं त्याला काही पितांबरी भेटणं झाली आहे. देवघास आहे त्याचं माझं कधी जमना झाले. देवा तुमचं देव घरात कधी जाईना मी. खरं की छे 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 वा वापर जाऊ द्या. त्याच्यामध्ये एक राहत ते कोणत्या मधलं घर. चालतं बोलतं घर चालतं बोलतं घर. शाबास. आमचं घर इळातून 3 बाऱ्या रडतंय. तुमचं घर हा. सकाळी 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 थोडं गुलाबाच्या फुलावणी होतंय. अब्बा हा दुपार झाली की थोडं करकेस होतंय. असं संध्याकाळ झाली की फिस 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 फिस. तुमचं घर. आ. वा रे वा वा रे. ते घर आहे का
मग काय घर आहे मग अहो त्याला बायको म्हणावं ए हा बायको म्हणलं तर खालचं जाबाड खाली करता आबा वरचं जाबाड वरी करता हा 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 तुमचं खायाचं मीठ वांगू करता अब्बा बायको म्हणजे तुम्हाला साधी वाटली का साधी नाही का बायको पासून गणगोत बायको पासून का होत बायको पासून सोयरा धायरा बायको पासून सोयरा धायरा ज्या घरात बाई नाही नाही ते घर समशान भूमी खराय 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 म्हणून अरे बायको बाई म्हणजे अर्ध्यांगी पार्वती आहे पार्वती आहे म्हणून हा शासनानं 50% आरक्षण केलंय दिले की खराय खराय बेटी बचाव हा बेटी पढाव बेटी पडाव मुलापेक्षा मुलगी महान हा. दोन्ही डोळे एक समान दोन डोळे एक समान खराव हा ती बाई आमची म्हणायची महाराज रोड लागली उठलं की सुटलं राजाची नोकरी म्हणता म्हणते खराय घरात कोणतं कमी कोणतं जास्त अरे संसार असा ती आहे बाई माणसाचा. रडायला लागली काय म्हणून माझी माय ग तुमची बायको बोलू लागली माझी बायको रडायला लागली आणि तुम्ही काय म्हणलो मला मी बी विचार केलो हा 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 गण सोडली गोत सोडली होय की माझ्या जीवा करता बायको आली म्हणून हो बरोबर आहे माझ्या बी पोटामध्ये 2-3 डझन केळ काढल्याने झालं आबा बाबा बाबा बाईच बाई असून तिनं माईला बोली ती आहे मायला बोलली ती. मला बी राग आला काय म्हणलो तुम्ही मी बी सुरू केलो तिच्या गळ्याला गळा लावून काय म्हणून माझा बाप रे माय- काय का बायको माय तिनं माईला बोली ती होय आहे की? मला बी कोणतर गणगोत असेल का नाही खराय खराय मी बी लागलो ते बापाला बोलवायला हा, हा. तिचा एक पदरी गळा तुझा जोर माझा दुहेरी गळा खराय गाव दणानून गेलं होय की आमची शेजारची कोण सुपात मुत्रा ए सुभद्रा म्हणा का सुपत मुद्रा म्हणा सुविद्रा म्हणला असतो महाराज हा या वर्षी पाणी लय लागलं होतं. लय लागलं पण हा, करा तिच्या मागे आलीच कोण ते झुडपत बाई आ त्यावेळेला झुरपत बाई म्हणा हा झुडपत बाई तिच्या मागे लगेचच आली कोण उसवशी ए उषा म्हणा उषा उशात आहे उषाताई म्हणावं सगळ्या बाया आल्या हा 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 आल्या तर आल्या माझं खिळपत सगळं पाडून टाकल्या घरचं हा अवघड झालं की आणि काय त्याचं रणनकीन काय नाही की हा हा रडून रडून माझ्या अंगणामध्ये गुडघ्या इतकं चिक्कोल केल्या महाराज बघा बाया ऐका त्या बायाला सगळं हाणून दिलो हा 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 अहो महाराज हा बाई पशी बाई येवावं बायपाशी बाई यावा गड्यापशी गडी येवावं गड्यापाशी गडी यावा पण आमची बायको चोट्टी आहे छोटी आहे का आज काय करते लागली ड्युटी का तुमच्या बायकोला आय 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 शेजारच्या मायमावल्या हा. उन्हात तानामध्ये जाऊन हा शेण लावून त्याची गौऱ्या लावतात खराय हिनं पक्क वाळू देते तुमची बायको शेजारी पाजारी झोपले महाराज झोपले की टोपल्या मागे टोपलं हा, टोपल्या मागे टोपलं बघा ढोर नाही गुर नाही 2 हुडवे केली या घरामध्ये बाबा 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 चोरून आणून मग चोरून अशा बाईचं बाळात पण कोण करील कोणी करणार खराय खराय खराय. बघा लक्षात ठेवा हा हा येणू प्रसंगाला अरे काम माय करणार माहेरच्या अगोदर शेजारी धावत येत्या शेजारी अरे काय पण राहून- शेजारी अशी चांगलं राहावं लागते नीट नीट राहिलं ते खराय शेजारी अशी नीट हा खाचील तोंडभर मीठ तोंडभर मीठ शेजारी अशी वाकडं वाकडं खाचील चुलीतले लाकडं खराय की हो, खराय खराय. म्हणून माय हा. माहेरच्या अगोदर शेजारी धावत येतात येतात हो मला पण आमची बायको चोट्टी आली छोटी आहे अहो महाराज हा तिचे गुण सांगा गेल तर चांगले तितके कमीच आहे अहो सांगा अजून महाराज हा तिनं वड्यावर जर गेली गेली धोंडा सोडला तर बरं आहे नाही गेल तर डोसक्यावरला धुणं त्या पाण्यात टाकती आहे आपा. त्याचे केस धरून लुचिती आहे बाई यायची आणि केस टाकून देना आणि काय करते घरला आणती आहे घरी आणून काय करते त्याची भांडी घेती आहे केसावर बांधले पैसे देऊन भांडे घेणं आम्ही तुमच्या घरात ऐक, रुकोचा सामान जमला आय 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 हा, 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 हा. अहो महाराज हा शेजारची जर माऊली होय की रामपाऱ्यामध्ये उठून हा सुंदर प्रकारची सडा टाकून डिझाईनची रांगोळी जर काढली रांगोळी काढली तर तिच्या पोटामध्ये 2-3 डझन केळ काढल्याने होत्या तुमच्या बायकोच्या तिला गडबड राहते सकाळी होय की एक पायात चप्पल आपली एक दुसऱ्याची घालती आहे आई फरल फटक तिकडलं काम करून घेऊन हा इकडे तिकडे बघती आहे होय की त्या रांगोळीवर पाणी टाकून कचकच कचकच हे? नाचती आहे हिची कोण मग बरं- अशा बाईचं बाळात पण कोण करेल खरं हेच कोणी करणार अहो महाराज हा सगळ्या बायाला हाकलून दिलो हागावून दिलो हा घातलो घरात काय केलो पोरगी झाली पोरगी हा बघा हे पोरी. पहिल्याचे 7 आहे सात ही आता 8वी भर पडली शाबास आता तुमचं काय काम आहे सांगा प्रधानजी हा अरे बाबा मी कशामुळे तुम्हाला बोललो माहिती आहे का कशामुळे बोललो माझ्या राजवाड्यामध्ये ये बाबा प्रधाना हा 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 मला सुख दुःख पुसावं काय हो अरे बाबा मला सर्व काय प्रधानजी हा अरे 7 कोटी पैसा बावनगावची जागरी 9 लाख मेंढ्या माझ्या घरी बर कशाची कमी नाही हा पोटी संतान नाही प्रधाना सै- मन माझा नाराज झाला सैतान नाही आता काय म्हणलो नाही नाही तुम्हाला काय सैतान नाही का म्हणलं संतान म्हणलो लेकरू लेकरू होय हा, अक्कल आहे का आय 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 हा? फुगीर दोडका कांदा किडका आहे का
उगा हाय सप्पक तोंड्या. ए लोकाचे नवरे किती हुशार राहतात. काय करतात? सकाळच्या पारी उठतात, फर अंगण झाडतात. शेजारी उठण्याच्या अगोदर त्याच्या अंगणात नेऊन कचरा टाकतात. ए ह्याला परिसर स्वच्छता म्हणतात. बरोबर का? उगा हाय पाय सुजा भाकरी आगा मोजा. बोललो जास्त बोलणे गड्या माणसाने. हाय का आता? बाईच्या तोंडाजवळ तोंड आणून बोलणे. काय होती? मिरगाचं झडगा लावणे, अंगावर थुका एवढं आहे. हा? तुमच्या माईनं नळपिळ फुरली का तोंडामध्ये? बघ ऐका ये. उगा हाय. अगं असं बोलणो. ए हा गागच्या आज वाटवर ये, उद्या वाटवर ये. पैकी हिंग का नाही हे का ऐकून घे. ठेव का? हा तुमचा म्हणूनच मी संसार केले. का बरं? तुमच्या अगोदर लय मोठे मोठे बघा आलते मला. मला हा. अगं मला बघा दिली. ए, मला लय मोठे मोठे बघा आलते. तुला कोणाला बघायला? ढोराचा डॉक्टर. डॉक्टर हा. असं आई 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 माय. आता काय म्हणलं त्यानं? ठीक का नाही? हा तुम्ही गुन्हानं राहता. बरं जाऊ दे हिंग. ह्या मी काय तुम्हाला काय म्हणलो? मी काय म्हणलो? अहो लवकर यावं सभेला माझ्या हा आलो. सभा केलो की केलो का? 8 वाकळा हा म्हणायची भजाली आखटी आहे. आई हा बुसकापुरी तंबाखू आहे. बघा. आण म्हणायचं चुट्टे करावं. हा आण म्हणायचं बातचीत करत बसावं. होय की. हे राजयोगी सभा नाही हा बाबा. ही बळीराजाची शेतामधली सभा म्हणतात. राजयोगी सभा कशी असते? कशी असते महाराज? अरे वजीर उमराव लोक हा घे बुकी की दे बुकी म्हणणारे. हो ह्या सभेमध्ये माझं मन लागणं गेले महाराज. मन लागणार गेलं. तुमचं मनाचं रांजण करू का? रांजण नाही वतल करून ताप. नाही नाही मनोरंजन मनोरंजन. मनोरंजन म्हणा. राजा इंद्राच्या सभेमध्ये रंभा उर्वशा पात्रा मेनका हो हो अशा कळवातने नाचित होत्या. हा त्या काळ. पण ह्या गावच्या खालत हा कळवातनीचा महाल आहे. बरं आताच्या तर जातो हा त्या चौघी बहिणीला बोलून आणतो. घेऊन या घेऊन तुमच्या सभेमध्ये नाचगान करायला होतो. वा सांगतील राजाने ऐकिलं सेवकानी. ऐकलं. सेवकाची स्वारी त्या प्रधानाच्या वाड्याला जाऊन लागली हाक मारायला. वा वा. ए पडधोनिया हा. कोण आहेस रे पोटवाई का? अरे बाबा काय काम आहे? तुमच्या घरी का म्या पोट्या पडलो का? हा चला चला त्या राजाने तुमची आठवण केलं म्हणून होय की. थोराचा प्रधान हा किस्मतदाराच्या डोसक्यावर दप्तर देऊन राम राम हा राम राम हो. राम राम जी राम राम सोयरे राम राम धायरे राम राम आले राम राम गेले राम राम हा राम राम हा चोर राम राम चोर. सोयरे म्हणले असतो. सोयरी म्हणू का चोर का बरं? गुलाबजामुन चपाती वांग्याची भाजी खाऊन झोपलं त्याला चोरच म्हणता. हा सोयरे नाही सोयरे म्हणावं. सोयरे सोयरे. जाऊ दे ग. हा आता माझं म्हणणं काय? हा अहो मी लेकराचा रामेश्वरला गेलो. गेलतो का? हा तिथं जाऊन काय केलं? रामेश्वरला गेलो, काशीला गेलो, बद्रीनाथला गेलो. हा. लेकराकरता बालाजीची वारी केलो, पंढरीची वारी केलो प्रधानजी. पंढरपूरला जाऊन काय केलं? अरे अरे बाबा पंढरपूरला गेलो. चंद्रभागी स्नान हा तुका मागे यायची दान. हा. बरं का? घरी आणि येऊन स्नान काय झाल्यानंतर लक्षात ठेवा. हा घरी येऊन काय केलं? अहो घरला आलो. हा आणि मोठं मावंद केलो. मग इथं तर चुकता तुम्ही. का हो काय झालं? पंढरपूरला जावं लागतंय. जाऊन 50 वारकऱ्याची हाडप्या चोरावं लागतंय. बघा शाना. हो. मग काय करावं? आओ महाराज हा ते तुम्हाला हुडकीत येतात. कोणती वारकरी वारकरी आली की गोल घेराटा घेतात. होय की. उडू उडू लातात घालतात. हा आवळे जावळे होतात. लाता घातले की. हा बघा पडल मुन्यात चापट दिलं की हाय. हा, कोणतं पाहिजे सांगा. हा बरं ह्याला गेलतो का बालाजीला? गेलतो हा गेलतो बालाजीला गेलतो की. परवा हा गेलतो काल परवा गेलतो. बालाजीला जाऊन काय केलं? आणि गेलो जाण्याबरोबर नमस्कार केलं. बालाजीला गोविंदपडाचं दर्शन घेतलो. हा आणि घरला येण्यावर बनवला ते दक्षिण जोशीला गेलो बाबा. हा हा मग इथं तर चुकता तुम्ही. काय झालं? बालाजीला जावं लागते. काय करावं? हे बालाजी महाराजा महाराजा मला पोरग होऊ दे. पोरग होऊ दे. माझी सासूची जावळ देतो मला लागते. ती बघा ती दिशेने काय आहे. हा. आता सासू काय केली? अहो महाराज बालाजी हा केसाचा धनी. हा खराय खराय खराय. नम नम करता तुम्हाला मुलगा होईल. मुलगा होईल. सासूबाईला म्हणायचं तिकडे फोन जाईल. काय म्हणून? सासूबाई हा मोठ्या आनंदानं हा पायलीचा चिवडा होय की. चपल्या करून काय चपल्या शेकल्या आकडे चपल्या म्हणू का चकल्या म्हणावं. ते म्हणायचं सगळं करून घेऊन सनी आली जावाई लेक होय की. आणि सासूबाई हा नातू घेऊन बालाजीला जावं लागते. जाऊन बालाजीला जाऊन हा. बालाजी महाराजाचं दर्शन करून काय म्हणावं त्या वारकाच्या बारीला थांबावं लागते. असं. जावायाची जात मोठी हुशार हाती आहे. हा हा कशी राहते? त्या कवा वारकाला खुनीलं की हा 100ची नोट दाखिलं. वर खा. लेकराचं डोसकस दिलं सोडून हा सासूची पट्टीच काढून टाकलं महाराज. बघा नव सासूचा. बरं जाऊ दे हे काय. हो आता माझं म्हणणं काय? तुम्हाला लेकरू नाही हे कोण आहेत? हे माहित नाही तुम्हाला? नाही हा काय? अहो कोण आहेत? आव तुम्हाला लेकर नाही म्हणून ते देव देव फिरलो. असा आम्हाला लेकराचा किंद बसलाय म्हणून गेला. परवा काय झालं?
गंगा गोदावरीला गेलतो. असं आय आय जाऊन काय आय गेलो? हे गंगा गोदावरी माय हा 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 हा. जे झालेलं झालं. झालं 5:30 वर बंद कर म्हणून. हा हा, काय 5:30? 5:30 वर हो. असं 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 हा. खाते पिते हिडते 4 आहेत. 4 आजो हाय यायच्या बरोबर. लय उशारा देवाला गेलं की कुकुनानं बसणार. काय करते? त्या चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्याची मिट्टी, हा हा वरून लोक नारळ सोडण्याची मिट्टी. होय की कवा कुंची आणली की धर नारळ कुंचित, धर नारळ कुंचित. बाई, असं असं असं. त्याच्या पुढे गेलो. हा तुमच्या मागे हमी. काय केलं तुम्ही? आहो महाराज हा तिथं केळ 10 रुपये डझन, 20 रुपये डझन, 10 रुपये डझन बरोबर आहे. असं म्हणण्यामध्ये तुम्ही काय केलो? हा 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 केळाची फणी घेऊन चालतो, हा बागवान जोडा घेऊन मागे लागलो. दिलो खिशात हात घालून. हात घेऊन गेलो मला का? हा? असं रुसणं फुगणं संसारी न चालायचं, कारभारनी कधी गोडी न बोलायचं, सजने कधी गोडी न बोलायचं, कारभारनी कधी गोडी न बोलायचं. माझ्या रुसणं फुगणं संसारी नाही चालायचं, माझ्या रुसणं फुगणं संसारी नाही चालायचं, कारभारने सके गोडी न बोलायचं, कारभारने सके गोडी न बोलायचं. उभा पुला संसार तुला ना त्याचा घोर, उभा पुला संसार तुला ना त्याचा घोर, शिरावर आपल्या भार त्यातून ग 2 पोर, शिरावर आपल्या भार टाकून घे 2 पोरं. असं रुसणं फुगणं संसारी ना चालायचं, वारे रुसणं फुगणं संसारी ना चालायचं. कारभारने सके गोडी न बोलायचं, कारभारने सके गोडी न बोलायचं, कारभारने सके गोडी न बोलायचं. नार तू मोठ्या घरची, तुला नेसाया आणले पैठणी कोल्हापूरची, तुला नेसायला दिले पैठणी कोल्हापूरची, तुला नेसायला दिले पैठणी कोल्हापूरची. अजून का नव्या नवरी वाणी वागायचं, अजून का नव्या नवरी वाणी वागायचं, हे कारभारनी कधी गोडी न बोलायचं, सजने कधी गोडी न बोलायचं. कारभारने सके गोडी न बोलायचं, कारभारने सके गोडी न बोलायचं, कारभारने सके गोडी न बोलायचं. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर्य जैसा ओठातून विरघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. महाराज हा दारू गांजा बतपी यारो हा अक्कल गुंग हो जाती है. बरं आहे. आपणाला सुखाचा संसार करायचा असलं, काय करावं? चांगलं राहायला शिका, हा चांगलं खायला शिका, चांगलं खायला शिका. आपल्या लेकरांना दर्जेदार शिक्षण द्या. वा वा खराय. मित्र हा एक दारूबंदीवर गीत होईल वा धन्यवाद. आपलं. हे म्हणायचं जग कसं सुधरल. शाबास. बघा दारू पिणाऱ्या माणसाचे 4 फायदे. कोणते महाराज? दारू पिणाऱ्या माणसाला कुत्र कधीच चावत नाही. त्याचं कारण काय? हा? हा, त्यानं लेजिमच खेळत येते. खराय खराय खराय. त्यानं म्हणते माझ्या अंगावर जर पडलं या गावात कोण माझा जीवच काढील म्हणते. नाही? महाराज हा पहिला फायदा. अहो या गावात कोण नाही. दारू पिणाऱ्या माणसाचा दुसरा फायदा. कोणता? दारू पिणाऱ्या माणसाच्या घरची चोरी कधीच होईना. कशामुळं? त्यानं घरातच काय ठेवू ना, हा चोरीचा प्रश्नच येईना. खराय हा खराय. दुसरा फायदा. बरोबर आहे. दारू पिणारा माणूस कधीच म्हातारा होईना. म्हाताराही होईना. खरं. कशाला होत? हा कोणतं तर ट्रक गटीत आहे. हा खराय. बरोबर. दारू पिणाऱ्या माणसाचा 4था फायदा. कोणता? बापाचे पित्र श्राद्ध कधीच वाढल्या. वाढना वाढना. त्याच्या आधीच ह्यानं मरून जाते. म्हणून मित्र हो त्याच्यावर एक गीत होईल सुंदर प्रकारचं. वा. आनंद झाला माझ्या मनाला, हो हो हो. सोन्याचा दिवस उगवलाय ग. माझ्या नवऱ्यानं माझ्या नवऱ्यानं सोडली आता. नवऱ्याने सोडली दारू ना बाय देव पावलाय. माझ्या नवऱ्याने सोडली दारू
माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पावलाय ग. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पावलाय. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पावलाय ग. नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पावलाय ग. वा वा जशीची डाळी फिरवीत होते भवऱ्याला तशी ती दारू फिरवीत होती नवऱ्याला. जशीची डाळी फिरवीत होती भवऱ्याला तशी ती दारू फिरवीत होती नवऱ्याला. मुहूर्त आमदान उद्या तशी बघा. मुहूर्त आमदान उद्या तशी बघा. पोरीला पोरबाई धावलंय ग. माझ्या नवऱ्यानं माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पावलाय. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पावलाय. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पावलाय. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पावलाय ग. ये वारी ये. जय मल्हार. हे. उपवर नंदा झाली 18 वर्षाची. चला सुपारी फोडू तिच्या त्या लग्नाची. वारी उगीच भोपळा न हाणात सापळा. वा वा उगीच भोपळा न हाणात सापळा. पोरीला पोरबाई धावलंय ग. माझ्या नवऱ्यानं हे. वा. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून. माझ्या नवऱ्याने सोडली या दारून बाई देव पावलाय. माझ्या नवऱ्याने सोडली या दारून बाई देव पावलाय. माझ्या नवऱ्याने सोडली या दारून बाई देव पावलाय. माझ्या नवऱ्याने सोडली या दारून बाई देव पावलाय ग. वा ये. आणि चिल्या पिल्यानो नारळ फोडू देवाला. वा कोणी हा रस्ता लावलाय तुमच्या बापाला. घे आन मोहर दामदान उद्या तशी मगा. मोहर दामदान उद्या तशी मगा. पोरीला पोरबाई धावलंय ग. ये. माझ्या नवऱ्यानं सोडली या माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पाऊल. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पाऊल. माझ्या नवऱ्यानं सोडली या दारून बाई देव पाऊल आहे ग. हार 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 घे वारे वा. शिवा मल्हारी येळकोट घे. अरे मुळीच नव्हतं रे खाना माझ्या मना. वा 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 वा. काना 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 काना. दुसरा शेच म्हणा डबल म्हणा सांगेल. माझ्या नवऱ्यानं सोडली आता.